पावसाळ्याचे दिवस सुरू झाले होते. संध्याकाळची वेळ होती. आकाशात काळे ढग जमले होते आणि थंड वारा सुटला होता. माधवी बाल्कनीत उभी राहून पावसाकडे बघत होती. तिच्या हातात गरम चहाचा कप होता, पण तिच्या मनात मात्र शांतता नव्हती. लग्नाला 10 वर्ष झाली होती. तिचा नवरा समीर कामानिमित्त कायम दुसऱ्या शहरात असायचा. महिन्यातून एकदाच घरी यायचा. सुरुवातीला फोन, मेसेज, प्रेम सगळं होतं, पण हळूहळू त्या नात्यातलं उबदारपण कमी होत गेलं. त्या दिवशीही समीरचा फक्त एक छोटासा मेसेज आला होता, मी मीटिंगमध्ये आहे, नंतर बोलतो. माधवीने मोबाईल बाजूला ठेवला. तिच्या डोळ्यात नकळत उदासी उतरली होती. तेवढ्यात समोरच्या घराचा दरवाजा उघडला. नवीन राहायला आलेला अथर्व बाहेर आला. उंच, शांत स्वभावाचा आणि नेहमी हसमुख चेहरा. तो म्हणाला, पाऊस भारी आहे ना? माधवीने हलकसं हसू आणि मान हलवली. हो, पण एकट्याने पाहिलं की जास्त शांत वाटतो. अथर्व काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिला. त्याला तिच्या आवाजाची उदासी जाणवली होती. कधी कधी शांततेपेक्षा स्वभाव जास्त गरजेचे असते. तो हळू आवाजात म्हणला. त्या एका वाक्याने माधवी काही क्षण शांत झाली. रात्री उशिरा ती झोपायचा प्रयत्न करत होती, पण तिच्या मनात सतत अथर्वचे शब्द फिरत होते. सोबत जास्त गरजेची असते. खिडकीबाहेर पाऊस अजूनही सुरू होता आणि नकळत तिच्या आयुष्यातही काहीतरी नवीन सुरू होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी वातावरण खूप प्रसन्न होतं. रात्रीच्या पावसामुळे हवेत गारवा पसरला होता. माधवी घरासमोरच्या छोट्या झाडांना पाणी घालत उभी होती. तिचे केस हलक्या वाऱ्याने चेहऱ्यावर येत होते. तेवढ्यात समोरून अथर्व आला. त्याने काही क्षण तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, आज तर हवाच वेगळी वाटते. माधवी हलकसं हसली. हो, कालच्या पावसामुळे असेल कदाचित. अथर्व तिच्या जवळ थांबला आणि म्हणाला, काही लोकांच्या हसण्यामुळे वातावरण छान होतं. हे ऐकताच माधवीच्या चेहऱ्यावर नकळत लाजरी स्मित उमटली. कित्येक दिवसांनी कुणीतरी तिच्या हसण्याकडे इतकं लक्ष दिलं होतं. दिवसभर तिच्या मनात तेच शब्द फिरत राहिले. संध्याकाळी लाईट गेली होती. पूर्ण कॉलनी अंधारात बुडाली होती. माधवी बाल्कनीत उभी राहून आकाशाकडे बघत होती. दूरवर विजा चमकत होत्या. तेवढ्यात खालीहून अथर्वचा आवाज आला, कॉफी घ्यायला येणार का? एकट्याने पिण्यापेक्षा सोबत छान वाटते. माधवी काही क्षण शांत राहिली. मनात थोडी भीती होती, थोडं आकर्षणही होतं. दोन्ही होते. तिने खाली पाहिलं. अथर्व तिच्याकडेच बघत उभा होता. तो हलकसा हसला, म्हणाला, फक्त कॉफी, दुसरं काहीही नाही. माधवीच्या ओठावर छोटंसं हसू आलं. काही मिनिटांनी ती खाली आली. साध्या गुलाबी रंगाच्या सूटमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. अथर्व काही क्षण तिच्याकडे बघतच राहिला. तो म्हणाला, तू म्हणजे तुम्ही, हो सॉरी, खूप छान दिसतंय. माधवीने नजर खाली गेल्या आणि म्हणाली, इतकं कोणी आता बोलत नाही. अथर्वाच्या चेहऱ्यावर हलकी उदासी आली. तो शांतपणे म्हणाला, मग ज्यांना कदर नाही त्यांचं नुकसान आहे. त्या रात्री पहिल्यांदाच माधवी मनापासून हसत होती आणि अथर्वला तिच्या हसण्यात हरवायला आवडू लागलं होतं. संध्याकाळची वेळ होती. आकाश पुन्हा ढगांनी भरलं होतं. हलका वारा वाहत होता. माधवी गच्चीत कपडे काढत उभी होती. तिचे केस वाऱ्यामुळे पुन्हा पुन्हा चेहऱ्यावर येत होते. अथर्व खाली उभा राहून तिच्याकडे पाहत होता. आज तर हवाच वेगळी वाटते ना? माधवीने खाली पाहिलं आणि हलकसं हसली. म्हणाली, हो, मन शांत असेल तर हवाही छान वाटते. अथर्व काही क्षण तिच्याकडे बघत राहिला. मग आज तुमचं मन शांत दिसत नाहीये? हे ऐकताच माधवी थोडी गोंधळली. कितीतरी दिवसांनी कोणीतरी तिच्या चेहऱ्यावरचं बदललेलं हसू ओळखलं होतं. रात्री जेवण झाल्यावर ती बाल्कनीत बसली होती. हातात चहाचा कप होता. समीरचा अजूनही फोन आला नव्हता. तिच्या डोळ्यात पुन्हा तीच उदासी उतरली. तेवढ्यात समोरच्या बाल्कनीत अथर्व आला. एक विचारू का? माधवीने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, हो, विचारा. तुम्ही नेहमी एवढं एकटं एकटं का वाटून घेता स्वतःला? तो प्रश्न ऐकताच ती काही क्षण शांत झाली. तिच्याकडे उत्तर होतं, पण शब्द नव्हते, आणि म्हणाली, सगळ्यांना सवय होते ना काही गोष्टींची. अथर्वने हलकसं मान हलवली. पण माणूस सवयीने नाही तर प्रेमाने जगतो.
त्या शब्दांनी माधवीच्या मनात काहीतरी हललं. वाऱ्यामुळे तिचे केस चेहऱ्यावर आले. तिने केस कानामागे घेतले. अथर्व तिच्याकडे पाहतच राहिला. त्या शांत रात्री दोघेही बराच वेळ बोलत राहिले आणि नकळत त्याच्या मनातली जवळकी वाढत चालली होती. दुसऱ्या दिवशी सकाळपासून पाऊस सुरू होता. आकाश पूर्ण काळवंडलं होतं. माधवी खिडकीजवळ उभी राहून बाहेर पडणारा पाऊस पाहत होती. घरात शांतता होती आणि मनातले तेवढेच. दरवाजाची बेल वाजली. माधवीने दरवाजा उघडला. बाहेर अथर्व उभा होता. त्याच्या हातात 2 कप होते कॉफीचे. माधवी नकळत हसली. इतक्या पावसात कॉफी? काही लोकांसाठी एवढं चालतं. ती काही क्षण त्यांच्याकडे बघत राहिली. त्यांच्या आवाजातली काळजी तिला स्पष्ट जाणवत होती. दोघं खिडकीजवळ बसून पाऊस पाहत कॉफी पीत होते. हवेत कॉफीचा मंद सुगंध पसरला होता. तुम्ही आधीसारखं आता हसत नाही असं वाटतं. माधवीच्या चेहऱ्यावरचं हसू थोडंसं कमी झालं आणि म्हणाली, लग्नानंतर काही गोष्टी बदलतात. अथर्व म्हणाला, प्रेमही? अथर्व तिच्याकडे बघत राहिला. त्याला तिच्या डोळ्यात मोठेपणाची वेदना दिसली होती. अचानक बाहेर जोरात वीज चमकली. आवाजाने माधवी घाबरली आणि नकळत तिचा हात अथर्वाच्या हातात गेला. दोघंही काही क्षण शांत झाले. माधवीला लगेच भान आलं. तिने हात मागे घेतला नाही. सॉरी. अथर्व हलकसं हसला. काही नात्यांना सॉरीची गरज नसते. हे ऐकताच तिच्या हृदयाची धडधड वाढली. बाहेर पाऊस अजूनही कोसळत होता आणि शांत त्यांच्या मनातल्या भावना हळूहळू जवळ येत होत्या. रात्र खूप शांत होती. पावसाचा आवाज आता कमी झाला होता. माधवी बेडवर पडली होती, पण तिला झोप येत नव्हती. तिच्या मनात सतत अथर्वचे शब्द फिरत होते. काही नात्यांना सॉरीची गरज नसते. तिने डोळे बंद केले, पण तिच्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं. कित्येक महिन्यांनी तिला कोणाच्या बोलण्याने इतकं हलकसं वाटत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी ती घरासमोर रांगोळी काढत बसली होती. ओल्या मातीचा सुगंध हवेत पसरला होता. एवढ्यात अथर्व तिथे आला. काही क्षण शांत. तो शांतपणे तिच्याकडे पाहतच राहिला आणि म्हणाला, तुमच्या हातात जादू आहे बहुतेक. माधवीने वर पाहिलं. कसली जादू? रांगोळीही सुंदर आणि हसूही. माधवी लाजून हलकसं हसली. तिच्या गालावर आलेली छोटीशी खळी पाहून अथर्व काही क्षण तसाच तिच्याकडे बघत राहिला. ती म्हणाली, असं काय बघताय? काही लोकांना बघत राहावं वाटतं. त्या शब्दांनी माधवीच्या मनात पुन्हा तीच हलकी धडधड सुरू झाली. दिवसभर ती नकळत आनंदात होती. समीरचा फोनही आला होता, पण नेहमीसारखं 2 मिनिटांत बोलणं झालं. कामात आहे, नंतर बोलतो. फोन कट झाला. माधवी काही क्षण मोबाईलकडे बघत राहिली. पूर्वी या गोष्टीने तिला खूप वाईट वाटायचं, पण आज पहिल्यांदाच तिच्या चेहऱ्यावर उदासी जास्त वेळ टिकली नाही. संध्याकाळी ती गच्चीवर कपडे वाळवत घालत होती. वाऱ्यामुळे तिची ओढणी उडत होती. खाली उभा असलेला अथर्व तिच्याकडे बघत होता. एक सांगू का तुम्हाला? तुम्ही जेव्हा हसताना तेव्हा पावसाळाही कमी सुंदर वाटतो. माधवीच्या हृदयाची धडधड अचानक वाढली. तिने नजर खाली केली. तिच्या होठावर हलकसं हसू होतं, पण मनात भावना खूप खोलवर उतरत होत्या. त्या संध्याकाळी दोघं बराच वेळ शांतपणे फक्त एकमेकांकडे पाहत राहिले आणि त्या शांत नजरेत एक नवीन प्रेम जन्म घेत होतं. त्या रात्री माधवी बराच वेळ बाल्कनीत बसून होती. समोर अथर्वच्या घराचा दिवा अजूनही सुरू होता. वाऱ्यामुळे पडदे हलके हलके हलत होते. तिच्या हातात मोबाईल होता. समीरचा मेसेज आला होता. या महिन्यातही येणं शक्य नाही. माधवी काही क्षण स्क्रीनकडे पाहत राहिली. पूर्वीसारखं मन तुटलं नाही, पण आता कुठेतरी रिकामेपण नक्की जाणवलं होतं. तेवढ्यात समोरच्या बाल्कनीत अथर्व आला. त्याने तिच्याकडे पाहिलं. झोप आली नाही का? माधवीने हलकसं नाही म्हणलं. मान हलवली. कधी कधी मन जास्त बोलतं म्हणून झोप येत नाही. अथर्व काही क्षण शांत राहिला. मग आज मन काय बोलत आहे? माधवी त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यात हलकी उदासी होती. काही नाती फक्त नावापुरती उरली की खूप एकटं वाटतं. हे ऐकताच अथर्वच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आले. प्रेमात माणूस एकटा राहायला नको. दोघांमध्ये काही क्षण शांतता पसरली. फक्त वाऱ्याचा आवाज ऐकू येत होता. माधवीचे केश पुन्हा चेहऱ्यावर आले. अथर्व तिच्याकडे पाहतच राहिला. तुम्हाला माहिती आहे का? काय? तुमच्या डोळ्यात खूप काही दडलंय. माधवीच्या हृदयाची धडधड वाढली. आणि तुम्ही ते सगळं वाचता? अथर्व हलकसं हसला. कदाचित, कारण मला तुमचं शांत राहणं सुद्धा समजायला लागलं आहे.
हे ऐकताच माधवी काही क्षण काहीच बोलली नाही. तिच्या मनात नकळत एक वेगळीच ओढ निर्माण होत होती. तेवढ्यात जोराचा वारा आला. माधवीच्या हातातला दुपट्टा उडून खाली पडला. अथर्वने तो उचलला. काही क्षण त्याच्या हातात तो राहिला. मग त्याने वर तिच्याकडे पाहिलं. हा दुपट्टा जसा वाऱ्यामुळे माझ्याकडे आला, तो थोडासा थांबला. तसंच कदाचित तुमचं मनही नकळत माझ्याकडे येतंय. माधवी पूर्ण शांत झाली. तिच्या चेहऱ्यावर लाज आली. भावना दोन्ही स्पष्ट दिसत होत्या. त्या रात्री पाऊस नव्हता, पण तरीही दोघांच्या मनात भावना खोलवर बरसू लागल्या होत्या. काही दिवस असेच गेले. माधवी आणि अथर्व रोज बोलू लागले होते. कधी बाल्कनीत, कधी पावसात, तर कधी फक्त नजरेतून. माधवीच्या आयुष्यात हरवलेलं हसू पुन्हा परत येत होतं, पण त्या हसण्यामागे एक भीतीही होती. हे नातं चुकीचं आहे का, ती फक्त अपूर्ण प्रेमाची ओढ आहे, हे तिलाच समजत नव्हतं. एका संध्याकाळी खूप जोराचा पाऊस पडत होता. विजांचा आवाजाने पूर्ण वातावरण भारलं होतं. माधवी खिडकीजवळ उभी होती. तेवढ्यात तिचा फोन वाजला. समीरचा कॉल होता. "मी उद्या घरी येतोय." हे ऐकताच माधवी काही क्षण शांत झाली. कित्येक महिन्यांनी तो घरी येणार होता, पण तिच्या मनात आनंदासोबत गोंधळही होता. दुसऱ्या दिवशी सकाळी अथर्व गच्चीत उभा होता. माधवी त्याच्याकडे गेली. तिच्या चेहऱ्यावर हलकी उदासी होती. "समीर उद्या येतोय." अथर्व काही क्षण शांत राहिला. त्याने फक्त तिच्याकडे पाहिलं. "तुम्ही खुश आहात ना?" माधवीच्या डोळ्यात पाणी आलं. "माहीत नाही." अथर्वने नजर खाली केली. त्यालाही तिच्यापासून दूर जाण्याची भीती वाटत होती. संध्याकाळी समीर घरी आला. बऱ्याच दिवसांनी त्याने माधवीकडे नीट पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर बदललेलं हसू त्यालाही जाणवलं. रात्री जेवताना तो अचानक शांत आवाजात बोलला, "मी तुला वेळच दिला नाही ना." माधवी त्याच्याकडे पाहत राहिली. कामाच्या मागे धावत राहिलो, पण तू किती एकटी पडलीस हेच लक्षात आलं नाही. हे ऐकताच माधवीच्या डोळ्यात पाणी ओघळलं. त्या रात्री खूप दिवसांनी समीर तिच्यासोबत बराच वेळ बोलत बसला होता. जुन्या आठवणी, हसू, भावना सगळं पुन्हा जागं होत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी माधवी बाल्कनीत आली. समोर अथर्व उभा होता. दोघं काही क्षण फक्त एकमेकांकडे पाहत राहिले. कसं असतं, कधी कधी काही लोक आयुष्यात मिळतात, फक्त आपल्याला पुन्हा हसवायला शिकवतात. माधवीच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिच्या ओठांवर शांत हसू होतं. ती म्हणाली, "थँक्यू." अथर्वने हलकसं मान हलवली. त्या दिवसानंतर त्यांच्यातलं अंतर वाढलं, पण आदर कायम राहिला. माधवीने तिचं हरवलेलं नातं पुन्हा जपायला सुरुवात केली आणि अथर्व तिच्या आयुष्यात एक सुंदर आठवण बनून राहिला. मित्रांनो, कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नवीन कथा तुमच्यासाठी घेऊन येत आहे.